कृष्णगिरी किल्ला हा इतिहास, स्थापत्यकला आणि मराठा साम्राज्याचा पराक्रम यांचा हा संगम आहे. दक्षिण दिग्विजय मोहिमेतील त्याचे स्थान मराठा इतिहासात एक विशेष महत्त्वाचे मानले जाते. तामिळनाडू राज्यातील हा कृष्णगिरी किल्ला पूर्व घाटातील उंच ग्रॅनाइट टेकडीवर वसलेला आहे. एक अत्यंत मजबूत असा रणनीतिदृष्ट्या महत्त्वाचा दुर्ग आहे. हा किल्ला 16व्या शतकात कृष्णदेवराय यांच्या काळात विजयनगर साम्राज्य यांनी उभारला. हा परिसर 12 महल म्हणून ओळखला जातो, कारण या ठिकाणी 12 किल्ल्यांचा प्रदेश होता. दक्षिण भारतात प्रवेश करणाऱ्या मार्गांचे संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याचा महत्त्वाचा उपयोग होत असे. तामिळनाडूमधील संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले जिंजीमधील किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून दक्षिण भारतामध्ये मराठा साम्राज्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार केला. जय शिवराय. शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. नुकताच आपण राजगिरी किल्ला पाहून आता कृष्णगिरी किल्ल्यावरती आलो आहे. हा कृष्णगिरी किल्ल्याचा पायथा आहे. इथे तुम्हाला माझ्या पाठीमागे काही बोर्ड दिसत असतील ज्यावर माहिती नमूद केली आहे या किल्ल्याची. आणि हा राणीमहल म्हणून समजला जातो. जसा राजगिरीवरती राजाचं वास्तव्य म्हणून तो राजगिरी, तसा हा कृष्णगिरी म्हणजे राणीमहल असं देखील म्हटलं जातं. या ठिकाणी पार्किंग आहे. तिथे आपली गाडी पार्क करून आपण या ठिकाणी आलो आहे. आणि इथे तिकीटघर आहे, परंतु आपण एकाच दिवशी जर दोन्ही किल्ले पाहणार असाल तर एकाच तिकीटवरती दोन्ही किल्ले बघता येतात. 5 ते 10 मिनिटात आपण या पहिल्या दरवाजापाशी येऊन पोचतो आहे. पहिल्या दरवाजापासून दिसणारा असा बोलताचा परिसर आहे. आणि हा वरती तो दिसते ते आहे की या कृष्णगिरी किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार. खडी चढण असल्यामुळे या कृष्णगिरी किल्ला चढत असताना लवकर दमछाक होते, लवकर दम लागतो राजगिरी किल्ल्यापेक्षा. पहिलं प्रवेशद्वार पार केल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला एक मोठा बुरुज नजरेस पडतो. कदाचित तो या पारीमार्गावरचा एक महत्त्वाचा बुरुज आहे, टॅळणी बुरुज आहे. कृष्णगिरी किल्ल्याच्या माथ्यावरती आलेलो आहे. दमछाक करणारा पारी मार्ग आहे आणि इथं ऊन महाराष्ट्रातील लोकांना घेतल्यासारखं नाही आहे. भयानक. आत्ताशी 12 वाजलेत, परंतु अक्षरशः संपूर्ण कपडे घामाने भिजलेत. भयानक गरमी आणि ऊन या ठिकाणी आहे, त्यामुळे साहजिकच त्रास होतो. आणि जिंजी पहिला गेल्यामुळं थोडासा फायदा झाला, कारण जिंजी याच्यापेक्षा खूप खतरनाक आहे, हाईट जास्त आहे. जिंजीच्या तुलनेत कृष्णगिरी किल्ला छोटा आहे. हा कृष्णगिरी, जिंजी आणि हा चंद्रगिरी. वरती जायला बंदी आहे, वरती आम्हाला जाता आलं नाही. तो कृष्णगिरीवरती पण येऊ शकता. कृष्णगिरीचा माथा आहे. भयानक दम लागलाय. राजगिरी किल्ल्याचा आपण जर व्हिडिओ बघितला असेल तर आपल्या लक्षात आलं असेल की राजगिरी किल्ल्यावर जाणारा जो मार्ग आहे तो असा फिरून फिरून जाणार आहे. म्हणजे पटकन असा दम लागत नाही. भले ट्रेक अवघड आहे किंवा दमछाक करणारा आहे, परंतु एवढा पटकन असा दम लागत नाही. त्या तुलनेमध्ये कृष्णगिरी किल्ल्याची खडी चढणं असल्यामुळे या ठिकाणी लवकर थकवा जाणवतो. किल्ल्याचा आणखीन एक प्रवेशद्वार आपण पार करून किल्ल्याच्या माथ्यावरती पोचतो आहे. आणि आता आपण किल्ल्याच्या एकदम वरच्या भागाला म्हणजे माथ्यावरती आहोत. किल्ल्यावरच्या माथ्यावरचा जो भाग आहे तो आपल्याला दिसत असेल. भरपूर बांधकामं आजही या किल्ल्यावरती, या माथ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि संपूर्ण जो प्रवास आहे या पायऱ्यांनी आहे, त्यामुळे लवकर थकवा आपल्याला कृष्णगिरी किल्ल्यावरती जाणवतो. पारीमार्ग देखील खूप मोठा अरुंद असा आपल्याला पाहायला मिळत असेल. किल्ल्यावरच्या अनेक वास्तू या माथ्यावरती आहेत. कृष्णगिरी किल्ल्यावरचं हे धान्य कोठार आहे. मोठं प्रशस्त असलेलं धान्य साठ्याचं हे धान्य कोठार. जेव्हा किल्ल्यावरती किंवा किल्ल्याला शत्रूचा वेढा पडतो तेव्हा जेवढं धान्य या किल्ल्यावरती असेल तेवढे दिवस किल्ला लढवला जातो. कारण सैनिकाला देखील लढण्यासाठी बळ पाहिजे असतं आणि त्यासाठी अन्न महत्त्वाचं असतं. म्हणून जेवढं मोठं धान्य कोठार असेल तेवढे दिवस किल्ला आणखी लढला जातो किंवा लढता ठेवला जातो. असा हा धान्य कोठाराचा भाग या किल्ल्यावरचा आहे. आणि हा स्थानिक यूट्यूबर आहे इथला, त्याचा देखील यूट्यूब चॅनल आहे एक. आणि तामिळनाडूमध्ये, महाराष्ट्रातून तामिळनाडूमध्ये किल्ला पाहायला आल्यामुळे त्यांनी विशेष कौतुक आमचं केलेलं आहे. आता आपण धान्य कोठार बघून खालच्या पायरी मार्गाने आपण बाजूचा परिसर माथ्यावरचा बघूयात. बाजूला दिसणारी आपल्याला मोठी अशी तटबंदी या कृष्णगिरी किल्ल्याची आहे. अनेक वास्तू या माथ्यावरती आपल्याला
पाहायला मिळतात. टिपू सुलतानच्या काळामध्ये या ठिकाणी दारुगोळा कोठार देखील दारुगोळा साठवण्यासाठी बनवण्यात आलं होतं अशी माहिती वाचण्यात आली आहे. उत्कृष्ट लष्करी बांधणीची साक्ष देणारे बुरुज आणि याच्या भक्कम भिंती जिथून आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचे आपल्याला दर्शन घडवते. दगडी पायऱ्या डोंगरावरती म्हणजेच किल्ल्यावरती जाण्यासाठी शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दगडामध्ये कोरलेल्या 400 वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या या पायऱ्या आहेत, ज्यावर आजही चिन्नीचे निशाण आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळतात. असा हा कृष्णगिरी किल्ल्याचा पायरी मार्ग आहे आणि किल्ल्याच्या माथ्यावरती अनेक वास्तू आपल्याला आजही बघायला मिळतात. हा किल्ल्याचा आणखी एक दरवाजा आहे, जिथून आतमध्ये आल्यानंतर बाजूला आपल्या विश्रांतीसाठी सैनिकांच्या विश्रांतीसाठी असलेली जागा आपल्याला पाहायला मिळते, ज्याला आपण देवडे असं म्हणतो. भक्कम अशा बांधणीचे हे प्रवेशद्वार किंवा दरवाजे आजही आपल्याला या किल्ल्यावरती बघायला मिळतात. दरवाजामधून पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला जी छोटीशी जी जागा दिसते ते कदाचित या किल्ल्यावरच्या नोंदी या ठिकाणी ठेवल्या जात असाव्यात असा एक अंदाज आहे. आपण किल्ल्याच्या बांधणीचे जे पद्धत आहे ती आपल्याला लक्षात येत असेल. दक्षिणेमधील अनेक मंदिरांची बांधणी देखील अशाच खांबांनी केलेली असते. अनेक ऐतिहासिक चढउतारांचा साक्षीदार हा किल्ला आहे. मराठे, टिपू सुलतान आणि ब्रिटिश यांच्या ताब्यात देखील हा कृष्णगिरी किल्ला किंवा हा जिंजी किल्ला राहिलेला आहे. माझ्या पाठीमागे दिसत असलेला हा हवा महल आहे. खालचं बांधकाम पुरातन आहे, परंतु वरचं जे बांधकाम आहे ते मात्र अलीकडच्या काळामध्ये आहे. या कृष्णगिरी किल्ल्यावरती अनेक सत्तांतरं झालेली आहेत, त्यामुळे प्रत्येक सत्तांतरामध्ये असलेल्या राजवटीने आपल्या सोयीप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे संरक्षणाच्या दृष्टीने बांधलेली अनेक बांधकामं ही आपल्याला पाहायला मिळतात. मग हिंदू धर्माप्रमाणे असतील किंवा मुस्लिम अशा अनेक प्रकारची बांधकामं या कृष्णगिरी किल्ल्यावरती माथ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. माथ्यावरती हे मंदिर आहे, परंतु मंदिरामध्ये मूर्ती दिसली नाही आहे. आणि हा मंदिराचा असलेला सभामंडप खूप छान असा सभामंडप आहे. दगडी खांबामध्ये असलेला सभामंडप आहे. कृष्णगिरी किल्ल्याच्या माथ्यावरती आता आपण आहोत आणि राजगिरी किल्ला जसं राजाचं वास्तव्य त्या राजगिरी किल्ल्यावरती असायचं, तसं ह्या कृष्णगिरी किल्ल्यावरती राण्यांचं वास्तव्य असायचं. राणीमहल असं देखील या कृष्णगिरी किल्ल्याला संबोधलं जातं. आणि या ठिकाणी जरी राण्यांचं वास्तव्य असलं तरी जेव्हा राजा या किल्ल्यावरती येईल तेव्हा या ठिकाणी आपल्याला आतमध्ये येणं दिसेल. या कृष्णगिरी किल्ल्यावरची अतिशय सुंदर अशी वास्तू आहे आणि वास्तुकलेचं एक सुंदर असं उदाहरण म्हणजे कल्याण मंडप याला म्हटलं जातं. आपण जर आतमध्ये आलात आपल्याला जर दिसलं समोरची जरी जागा आहे माझ्या पाठीमागची एकदम बरोबरची, ती राजाची बसण्याची जागा असावी असा माझा अंदाज आहे. कारण दरबारासारखी या वास्तूची रचना आहे. यातले खांब खूप मजबूत आहेत आणि वरती जाण्यासाठी एक पायरी मार्ग देखील आहे. त्या पायरी मार्गाने आपण वरती जाऊया. वरती देखील अनेक वास्तू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण या दरवाजातून बाहेर आल्यानंतर वरती एक आणखी एक मंदिर आहे आणि मंदिराच्या चारी बाजूनी सुंदर असा मंडप आपल्याला पाहायला मिळतो आणि मंडपाला असलेले खांब खूप सुंदर आहे. दक्षिणात्य मंदिरांची जी रचना आहे त्याप्रमाणे असलेलं हे मंदिर आणि त्या सभोवतालचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. अशी सुंदर अशी रचना असलेली वास्तुकला असलेली या किल्ल्यावरच्या वास्तू आणि मंदिर आहेत. मंदिराचा गाभारा, परंतु कुठल्याही देवाची मूर्ती त्या मंदिरामध्ये आता नाही आहे. ते मंदिर बनलं आहे, छान असं दगडी मध्ये असलेलं मंदिर आहे. समोर दिसणारा कृष्णगिरी किल्ल्याचा सर्वात वरचा भाग म्हणजे हा हवाई महल आहे आणि हा आजूबाजूचा परिसर ज्या मंदिरामध्ये मी उभा आहे तिथून दिसणारा परिसर आहे. कृष्णगिरी किल्ला आपला संपूर्ण बघून झालेला आहे. आपण देखील तामिळनाडूमधील या भागामध्ये जर कधी आलात तर आवर्जून हा किल्ला नक्की बघा. जिंजीचे दोन्ही किल्ले आपल्याला बघता येतात. खूप सुंदर असे किल्ले आहेत आणि वास्तुकलेचे खूप सुंदर असं उदाहरण म्हणजे कृष्णगिरी किल्ला आहे आणि त्यावरील वास्तू खूप सुंदर देखील आहेत.